स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये। तर आज आम्ही चाललो फॅमिली डिनर साठी। तर तुम्ही बघू शकता आमची पूर्ण फॅमिली वगैरे। हे बघा, ही खूप अडवणी करत होती डुगू, तर हिच्या हातात आम्ही दिली चावी आणि म्हणजे छोटा लॉलीपॉप। तिला वाटते लॉलीपॉप आहे, ती केव्हापासून चावी हातात पकडली आणि चाललंय तिचं चावी खायचं काम। ती कशी बघते बघ तिच्याकडे डुगू आता हिच्याकडे डुगू वर बघ तिकडे बघ ना, इकडे बघ इकडे कशी बघ कशी बघ। आमची डुगूबाई कशी आहे कमेंट करून नक्की सांगा। एकदम क्यूट आहे की नाही? आजकालच्या मुलांना गरजच नसते कॅमेऱ्याकडे बघा म्हणायची। हा हुशार, म्हणजे ही तर एवढी हुशार आहे। आधी फोन कुठं पण दिसला ना, आधी फोन लगेच फोन कडे बघते ती। हे बघा आता पण नजर तिची फोन मध्येच आहे। जलमल्या बरोबर लगेच तिचे पप्पा हॅलो हाय व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल मुळे ना तिला खरं म्हणजे सवय लागलेली आहे। पण मेन म्हणजे नाही नाद लागायला पाहिजे, कारण की फोनची सवय खूप वाईट असते। नाही सवय लागली पाहिजे। मुलं वेडे झाले त्या फोन मुळे, कपाट फोडले, कोणी टीव्ही फोडली, काही पण होतं। अभ्यासच करत नाहीत लेकरं। अक्षरशः जेवणासाठी सुद्धा मोबाईल हवाय, अभ्यास आणि मोबाईल साठीच अभ्यास करतात माहितीये का? की आता आई मोबाईल देणार म्हणून अभ्यास करायचा, फॉर्मॅलिटीज। हा बाप्पा किल्ल्या जाऊन हा नाही, सरळ आपल्या रोडनी बुरानगर रस्ता किल्ल्याजवळून। ऑल राईट। इथून थोडा पाऊस येते आता। पावसाचं वातावरण आज तर मायंबाला खूप पाऊस होता बाई। आम्ही गेलेलो लई भाऊ खूप जास्त पाऊस होता। अजून डुगीचा हाच कार्यक्रम चालू आहे। डुगी म्हणत असेल यांचं काय चाललंय, काय फोन बाई। माशीकडे बघ ना बेटा, माझ्याकडे इकडं माशी, इकडे माशू, इकडे माशू, हात कर ना मला। डुगी आज सकाळपासून झोपलेली नाहीये, जशी आली आहे इकडे 10 वाजल्यापासून बघा तुम्ही, झोप नाही तिला। तिचे नखरे बघा फक्त। आता असं वाटतंय तिच्या डोळ्यावर झोप आली म्हणून, कारण तिचे डोळे वगैरे खूप हे झाले बघा म्हणून कशी झोपणार आता गेल्यावर। खाय प्यायचं काम झालेलं आहे मॅडमचं तिथं ना। हे याच्यावरती ना, त्या हॉटेलवरती ना थोडं जम्पिंग जपांग तिला त्याच्यावर असं झोपूयात मस्त असे। तर आम्ही कोणत्या हॉटेलमध्ये जाणार आहे नक्कीच बघा, आणि पुढे खूपच मजा येणार आहे, कारण सगळी फॅमिली सोबत आहे आम्ही। अजून तर सगळे यायचे, कारण की आम्ही फक्त गाडीमध्ये आहोत, बाकीचे अजून सगळे आता येतात। तुम्ही बघू शकता। तर हे बघा पार्सल कुणासाठी चाललंय, हे आमच्या दाजीबांसाठी पार्सल आहे। कारण आमचं हॉटेल आहे, हॉटेल गुंठा मंत्री वाड्याचं खाऊ कटाळ, त्यामुळे म्हटले आज घरचं खाऊ, म्हणून मग घरून डब्बा घेऊन चाललोय आम्ही। म्हणजे एका जणाच फक्त, बाकी आम्ही तर हॉटेलवरूनच खाणार आहे भाऊ। तसं पण बायकांचं कसं असतं, नवऱ्याच्या मागं लागून मग म्हणायचं असतं चला की बाहेर घेऊन जेवायला। ते काय ना, मला आज कंटाळा आलता म्हणून मी गपचूप यांना म्हणले की मला काय स्वयंपाक बनवणार नाहीये मी। आणि मी पण वहिनीची साईड घेतली, म्हणलं चला। मी पण मग लगेच माझ्या भावाला म्हणलं हा खरंच म्हणून आमच्या सगळ्यांचं मी पण तुम्ही चला। पण मला पण लई कंटाळा आलता घरचा खाऊन, मी म्हणलं चला। बायकांना रोज स्वयंपाक करून घरी कंटाळा येतच बाई, कधीतरी सुट्टी पाहिजेच। मग काय रोज उठायचं तेच करायचं। घरचं हॉटेल आहे तरी सुद्धा मी खात नाही, पण आम्हाला लोकांच्या हॉटेलचं लय आवडतं। पण घरी रोज स्वयंपाक करायचं, रोजचं मड त्याला कोण रडा असं मला स्वतःलाच कंटाळा आला होता माहितीये का? म्हणलं चला आज बाहेरचं खायचं, आणि हॉटेलचं रोज खाणं पण तुझी तब्येत थोडी खराबच झाली आहे, तरी थोडं उलट हॉटेलचं खात जा, म्हणजे जरा ताजी दिवशी नाही की नाही। पहिले डिलिव्हरीच्या वेळेस एवढ्या जाड झालत्या की बस चालता येत नव्हतं। हा ना, आता खूप घरी एक अजून खारी खोबरं। आता ह्या अशा झाल्यात, पहिले अशा होत्या, अशा झाल्या। मैं ऐसी थी, अब मैं फूगा हो गई हूँ। अब वो कैमरा में नहीं बैठ रही है, हम बड़स ले रहे हैं उसको। बड़स हाथ दुखने लगा है, कैमरा पकड़ के भैया, बहुत तकलीफ है। आणि या मॅडमचं वेगळंच काहीतरी चाललंय तिचं। डुगबाई ती म्हणत असं नाही, काय बडबडतात मला काही समजत नाही, काय चाललंय दोघी तिघी। उतरलो आता आम्ही बाहेर, आणि तुम्ही बघू शकता माझा पूर्ण लुक कशी दिसते, मी कमेंट करून नक्कीच सांगा बाई आमच्या वहीन बाई कशा दिसते। नुसतं एक सुरू झालं ना, कशा दिसते मी एकदाच कमेंट करून सांगावर टापके। हे बघा आता आम्ही चाललो आतमध्ये, ही सगळी फॅमिली आता तुम्ही बघू शकता। हे बघा इकडे पण सुरू झालंय आता। कसं असतं, फोन शिवाय काय नाही, व्हिडिओ शिवाय काय नाही, बाकी काय। हे बघा आता हिला लागलेली झोप, आणि आता ही करणार आहे राडा आमची पोरगी दिसते की नाही, आहे की नाही? लागली काय लाईट मध्ये काकाला लागलं, काय
नाही यायच्या नाही यायच्या पण ते आता दूध पिली थोडस तर त्याच्यावर मला वाटतं की नाही वाचवायला पाहिजे. उलटी वगैरे होईल तुला. हा. काय चलो तिला माझ्याकडे यायची हा 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 मामाला ओळखते. डिगीची डिगीची यांचं डायलॉग आहे बरं का फेवरेट. हिचं नाव डुगू आहे तर नुसतं डुगू चिकी डुगू डुगू. नाव त्याच्यात डुगू चिकी डुगू डुगू. मला बघा ते फक्त माझ्याकडे दे, चल ओके दे, चल माझ्या डुगूकडे. हे बघा तुमच्या इकडे आलं. नाही तसं नका करू तिला उलटी. दूध पिली का आता? दूध पिली आता. चला चला ओ रडायला लागली. नाही आवडलं. काय काय त्याच्यात चला 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 हे डुगू चला आतमध्ये जाऊ. रडू नको. मम्मीकडे देऊ हा तुला. रडतीये खूप. अरे माझ्या हातातलं घ्या नाही बेटा नाही नाही. आता मी म्हटलं होतं ना तुम्हाला आता ती रडायचं सुरू होणार आहे तर झालंय तिचं सुरू. बिनबाजी हाल कुछ सालों पहले मैं मॉडल हुआ करती थी. अब मैं हाउस वाइफ हाउस मॉडल हूँ. मेरा अवतार देख सकते हो. बहुत लहान आहे. तर आता आम्ही इथं कुठेतरी बसणार आहोत. इथला ॲम्बियन्स वगैरे खूपच मस्त आहे. ऑर्डर देऊन एवढा वेळ झाला आताशी फक्त प्लेट आणून ठेवलं. आता हळूहळू प्लेट ठेवते मग कांदा ठेवते मग 1 तासाने ऑर्डर देईन. तर तुम्हाला लय भूक लागेल. मी म्हणत असते आपल्याच हॉटेलला जाऊ. काही नाही गुंठा मंत्री ऑर्डरला काय फास्ट ऑर्डर भेटते लगेच हॉटेल. आता हात धुतला असतो मी एवढ्या वेळात. जेवण लय टपकेत आपले ते. पापड बघू शकता तुम्ही. मी पापड जास्त नाही खाणार. पापड खाऊन ना माझं लगेच पोट भरतं. आणि मेन म्हणजे हे पापड खाल्लं ना लवकर डायजेस्ट होत नाही. अजून एक गोष्ट मी काय तुम्हाला नाश्ता शिकवते. आपण तुला ते नाश्ता आपण तिकडे दे. नाचणी म्हणजे नाचणीचा पापड का? मला वाटलं बाजरीचा दिसतं. नाही तो नाचणीचा आहे. म्हणजे नाचणी पापड. मलाच माहित नाही फक्त माहिती नाचणीचा आहे म्हणून. ए माझ्या भावाला काहीतरी खाऊ घाला ना. होय वहिनी तुमचं काही काम ऐक नाही माझ्या भावाला खाऊ घालायचं. मम्मी मोबाईलचा पण कॅमेरा बंद झाला. नवऱ्याला खाऊ घालायचं असतं. मी माझ्या नवऱ्याला खाऊ घालते आता. हा तुम्ही तर 1 मिनिट मला तुम्ही शिकू राहिलाय. तुम्ही किती खाल्लं बरं आतापर्यंत? त्यांना खाऊ घातला का माझ्या दादाला? टाबरा मागत होत मी नाही खाल्लं. हा त्यांचं नाव नाही. चलो दे. पप्पा ते आलेले त्याच्यामुळे मला खाऊ नाही घालतात. मला लाज वाटते. आणि मला झालं का? खाऊ घाल. काय आलं खाऊन घालून मोकळा पण झाले. वहिनी डेंजर आहे. दिसतात एकदम भोळ्या भाळ्या पण एकदम नाद नाही घालायची. मी म्हणाल हा अहो, तुम्ही काय हसून तर सगळ्यांना. हे बघा पप्पाचा पण कॅमेरा चालू झालेला आहे बरं. आपण सेल्फी काढू आले बरं का. चालू चालू झालाय. फर्स्ट टाइम काय काढला बाबा? व्हिडिओ काढला का फोटो काढलाय? आज मम्मी नाही तर असं सुन सुन वाटत. मम्मीच्या आठवण गाडी बसल्यावर त्यांनी मम्मी पाहिजे होती घ्यायला. दादा मग शेवटी नवरा बायकोचं प्रेम. शेवटी नवरा बायकोचं प्रेम. आता दिसतो कॅमेरा फोटो काढा. व्हिडिओ काढा. पप्पाचा फोन आहे, नाद नाही करायचा. हे बघा पप्पाची ब्लॉगिंग सुरू झालेली. हे बघा घरात सगळे ब्लॉगर नको होय. हा सगळे दिसतात. हे बघा व्हिडिओ चालू झाला. बोला की हाय गाईज. हा मला झालं माहिती नाही. आत्ताशी थोडं थोडं चालू झालंय. शिकू राहिले. आजूकडे पकडा असं दाजीकडे जा. पप्पाचं पण चॅनल आहे लवकरच. हा. हे बघा, हळूहळू फिरवायचं. त्यांचं खायचं काम चालू आहे. छान आहे. क्लिअरिटी भारी आहे. लवकर बघा मंचुरियन घेऊन आले. चला कोमल लवकर बघा आणि ताव मारा. चल हा नका साईड तर काढ पहिले. पप्पा कसं वाटलं मंचुरियन? एकदम छान. खाऊ घाला लवकर. हे नाही हा. म्हणजे या गपचूप सांगू राहिल्या तर व्हिडिओ चालू झालाय. मला खाऊ घाला प्रेम दिसलं पाहिजे. बघितलं का व्हिडिओ साठी? इकडे व्हिडिओ चालू आहे.
आणि हे सगळं व्हिडिओ साठी चाललं होतं, दिसलं का तुम्हाला? अरे यार पोल खोलली आमची. ओ भूक लागली का? बघ गेली आता. माझ्या भावाला तुम्ही काळजी घेत नाही, सुकून गेला माझा भाऊ. अरे बापरे, किती सुकून गेले बघा बरं. ना तर मी काय करणार आहे, लाडू एवढे सारे बांधून आणत असते. हा लाडू आणा, मी खाईन लाडू लय बहिणी म्हणते मी खाईन. वहिनीला जाड करायला लागणार. बहिणीला गरज सारखं आहे, बरोबर म्हणलं. हॅलो गाईज, आता मी ऑर्डर दिल्यापासून अर्धा तास ऑर्डर दिला, अर्धा तास झाला. आता फक्त लिंबू आणि कांदा खायचा आणि प्लेटकडे बघतच राहायचं आणि पाणी प्यायचं आणि आपलं घर गाठायचं. आता इथं आलेली भाजी वगैरे आणि आम्ही मागवलेले बटर नान. आता झालं जेवण. जेवण झाल्यानंतर हिला पाहिजे आईस्क्रीम. मग आईस्क्रीमची ऑर्डर दिली, लगेच खायला. आम्हाला ऐक ना आईस्क्रीम. तुम्ही नका खावा, आता तुमचं जास्त पोट भरलास. तो दाजी आवरा ना, झोप आली मला. चल पाऊस येऊ राहिला म्हणून थांबलं. पाऊस खूप आहे बाहेर. मम्मी कुठे? घरी आलो. चला आवरा. इथं मी आईस्क्रीम खात होते आणि हे माझ्या आईस्क्रीम मध्ये भागीदार झाले. बघितलं का? एक चिल्ली दे आराम दे कल आया तो नहीं. आईस्क्रीम खाता खाता यांनी माझ्या कपड्यांवर आईस्क्रीम सांडवली. आता आहे ना, याच्याबद्दल आहे ना, मला नवीन ड्रेस घेऊन द्यायचा, समजलं का? उद्या घेऊ. हा, तुमचं उद्या कधीच येत नाही. उद्या घेऊ नक्की घेऊ. असंच मला घेऊन फसून जातात की तुला हे घेईन, तुला ते घेईन, आणि काहीच घेत नाही. माझे काय का वहिनी काय करायचं, अकाउंटवरून भावाचं काय करायचं, डायरेक्ट पैसे मारून टाकायचे ऑनलाईन आणि डायरेक्ट ऑनलाईन शॉपिंग. हो, काय तुम्ही ऑनलाईन बोलताय, ते पिन सुद्धा सांगत नाहीत मला काय ते. पिन माहित नाही बायकोला, आम्हाला सगळं काय माहित आहे सगळं. परत सांडवलं, बघितलं का? डुगू इथं झोपली होती आणि यांनी तिला उठून घेतलंय, बघितलं का? काही चालूच नसतं दिवसभर, म्हणजे तेच बघितलं ना ते दुसरं काहीच बघत नाही. आणि कसं आहे, आपली नजर कोण, आपली लँग्वेज, आपल्या इकडचं सगळं नाही का, म्हणजे भाषा पण ती, त्याच्यामध्ये असं मिक्सचर काहीच नसतं ना. जे ओरिजिनल आहे ते ओरिजिनल, बोलायचं तर बोलायचं सगळं असं. त्याच्यामुळे छान वाटतं थोडस बघितलं ना. आणि माझी मॉकिंग त्यांना पण नाद लाग. तर इथं जेवण वगैरे झालं आणि आम्ही आता सगळे चाललो घरी. हे बघा, आता हिची झाली झोप आणि हिची चालली मस्ती. नाही झोप झाली आमची. नाही झाली का? 10-15 मिनिटं झोपली आणि लगेच उठली मॅडम. ए पिल्लू, इकडे बघ, इकडे बघ. पिल्लू डुगू कोशी बघती. पुरे टुगू पुगू नाही इथं मला, इथं मला सासरला सोडा. टुगू पुगू टुगू पुगू रे. लेकरं रडायला लागले ना तर आपण त्यांच्या समोर लहान लेकरं व्हावं लागतंय. टुगू पुगू टुगू पुगू रे. त्यांच्याच भाषेत बोलायचं. पुगू 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 रे. बळच बोबडं बोलावं लागतंय. टुगू पुगू 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 रे. ना 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 ना. आता आम्ही चाललो घरी. आम्ही घरी चाललोय. आता ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. आमच्या वहिनी बाईला सपोर्ट करा, सगळ्यांनी प्रेम द्या भरभरून. गुड नाईट बेटा. गुड नाईट सांग त्यांना. बाय बाय. गुड नाईट. लाईक करा. लाईक करो. फिर मिलेगो दूसरा वीडियो में. अमेरिकन भाई म्हणते फिर मिलेगो दूसरा वीडियो में. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट कर बेटा. गुड नाईट.